भारत माता की, भारत माता की। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आजच्या आपल्या या मुखेडच्या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाणजी, आपले लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष आमदार डॉक्टर तुषार राठोडजी, जितेश अंतापूरकरजी, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती विजयाताई पत्तेवार आणि उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज मुखेडमध्ये या निवडणुकीच्या प्रचाराच्या दृष्टीनं येताना मला अतिशय आनंद होतोय। खरं म्हणजे एक ऐतिहासिक अशा प्रकारची नगरी आहे। 1200 वर्षाचा समृद्ध इतिहास या नगरीला लागलाय आणि दशरथेश्वराचा आशीर्वाद या नगरीच्या पाठीशी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की एक अतिशय कार्यक्षम अशा प्रकारचे आमदार आपल्या मुखेडला लाभलेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून या नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास होताना आपल्याला दिसतोय। आज खरं म्हणजे एक अतिशय सुशिक्षित अशा प्रकारचे उमेदवार आपण या निमित्ताने दिलेले आहेत। आणि मी केवळ हे सांगण्याकरता आलो आहे की तुषार राठोड आणि विजयाताई यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्राचं सरकार उभं राहील, हे सांगण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे। आज तुषार भाऊंच्या प्रयत्नांमुळे मुखेडसाठी 63 कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली। पुढच्या 3 महिन्यामध्ये या योजनेचं काम पूर्ण होईल। आणि आता भूमिगत गटार योजनेचा 108 कोटीचा प्रस्ताव आमच्याकडे प्रलंबित आहे। मी आपल्याला आश्वासन देतो, निवडणूक संपल्यानंतर 15 दिवसाच्या आत या प्रस्तावाला मान्यता दिली जाईल आणि त्यालाही पूर्णपणे आपण निधी देऊ। एवढंच नाही तर आता मुखेडच्या आसपास खूप वस्ती झाली आहे आणि या वस्तीमध्ये ती नगरपालिकेच्या हद्दीबाहेर असल्यामुळे पैसे देता येत नाही, सुखसोयी करता येत नाहीत। आणि म्हणून मुखेडची हद्दवाढ करून या सगळ्या वस्त्या मुखेडमध्ये घेऊन हद्दवाढीचे पैसे त्या ठिकाणी देण्यात येतील आणि मोठ्या प्रमाणात ही कारवाई करण्यात येईल। हे अवर्षण प्रवण क्षेत्र आहे, त्यामुळे खरीपानंतर मोठ्या प्रमाणात लोकांचं स्थलांतरण होतं आणि म्हणून या ठिकाणी MIDC असली पाहिजे अशा प्रकारची मागणी ही तुषार भाऊंनी केली आहे। निश्चितपणे आपल्याला MIDC या ठिकाणी देऊ आणि नुसती MIDC नाही तर त्यात उद्योगही आले पाहिजेत, याकरता मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत करू। त्याचप्रमाणे आपल्या मुखेडकरता त्यांनी रुग्णालयाची देखील मागणी केली आहे, त्यालाही प्राधान्य देण्यात येईल। आणि त्यासोबत रस्ते असतील, पाणी असेल, महत्त्वाच्या नागरी सुविधा असतील, या ठिकाणी सगळ्या गोष्टींकरता आपण मागच्याही काळामध्ये तुषार भाऊंच्या म्हणण्यावर जवळपास 140 कोटी रुपयाचा निधी या शहराला दिला आहे।